श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये. तर उद्या 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी रक्षाबंधन हा सण आलेला आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा नात्याचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे गाठ नाते. या दिवशी बहीण आपल्या उजव्या हातावर मनगटावर रक्षासूत्र संरक्षणाचा धागा बांधत असते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी या दिवशी भाऊ देवाकडे गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली जाते. भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन या दिवशी देत असतो. हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्यामधील गोडवा आणि जिव्हाळा वाढवण्याचं काम करत असतो. हा धागा केवळ एक दोरा नसून संकटाच्या वेळी बहिणीचे रक्षण करणाऱ्याचे वचनाचे प्रतीक म्हणून दिले जाते. म्हणूनच हा सण जो आहे इतका महत्त्वाचा मानला जातो. तर हा रक्षाबंधन दरवर्षी सण जो आहे हा श्रावण शुक्ल पौर्णिमेलाच येत असतो, ज्याला नारळी पौर्णिमा आपण म्हणत असतो. या दिवशी रक्षाबंधन जो आहे तर भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहीण भावाकडे जात असते. पण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भावाने बहिणीकडे आले तरीही चालते किंवा बहीण भावाकडे गेली तरीही चालते. जगाच्या पाठीवर भाऊ आणि बहीण एकमेकापासून दूर जरी असले ना तरीही भावा बहिणीचं नातं जे आहे तर ते अजून घट्ट व्हावं या प्रेमाप्रती हे जे रक्षाबंधन आहे तर ते साजरे केले जाते. हा सण अगदी उत्साहाने साजरा करावा. राग अहंकार असेल तर तो कमी करून हा सण साजरा करावा. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधत असते आणि त्याला एक रक्षासूत्र बांधून त्याला आशीर्वाद देत असते, ज्यामुळे आपल्या भावाचं संरक्षण होत असते. म्हणून हा सण जो आहे अत्यंत लाभदायी म्हटला जातो. नाती घट्ट करण्यासाठी हा सण जो आहे तर ते नातेसंबंध घट्ट करत असतो. याशिवायच श्रावण पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 27 ऑगस्टला सकाळी 9:27 होणार आहे आणि समाप्ती उद्या 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. नारळी पौर्णिमा उद्या शुक्रवारी आपल्याला साजरी करायची आहे आणि रक्षाबंधनसुद्धा आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी किंवा सकाळी साजरं करणार आहोत. तर पहा, उद्या आपल्याला हे सण साजरं करायचं आहे, आज साजरं करायचं नाही. तर पहा, श्रावण पौर्णिमेचा सत्यनारायणची पूजा जी आहे तर ती आज संध्याकाळी 27 ऑगस्टला गुरुवारी संध्याकाळी करायची आहे. कारण आज सकाळी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी उद्या शुक्रवारपर्यंत राहणार आहे. म्हणून आजचा दिवस जो आहे तर ती पौर्णिमा तिथी असणार आहे. म्हणूनच सत्यनारायण देवाची पूजा आज संध्याकाळी मांडायची आहे. आजच्या संध्याकाळी आपण जे आहे तर ती पूजा जी आहे उपाय जे आहे तर ते आजच करणार आहोत. आणि कापुरासोबत कोणती वस्तू तुम्हाला जाळायची असेल किंवा घरामध्ये कापूर प्रज्वलित करायचा असेल तर आजच करायचा आहे, उद्याही करू शकता. काही उपाय आहे, काही सेवा आहेत तर त्या आजच करू शकता. ह्या दोन्ही दिवशी केले तरीही चालणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, संरक्षण आणि रक्षाबंधन हे जे आनंदाचा सण आहे तर ते बहिणीचं रक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आणि राहुकाळ असणार आहे. तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये रक्षाबंधन हे राहुकाळामध्ये किंवा भद्रकाळामध्ये असतो. तर त्यावेळेमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळामध्ये आपल्या बहिणीला चुकूनही भावाला राखी बांधण्यासाठी सांगायचं नाही. कारण जर तुम्ही राहुकाळामध्ये भावाला राखी बांधली तर भावाच्या जीवनावर विपरीत परिणाम होतात. म्हणून चुकूनही राहुकाळामध्ये राखी बांधू नका. भद्रकाळ हा रक्षणासाठी वर्ज्य जे आहे तर तो म्हटला जातो. कारण राहुकाळ हा क्रूर ग्रह, छायाग्रह आणि वास्तुदोष दूर करणारा आणि संकट निर्माण करणारा हा राहू ग्रह म्हटला जातो. या काळामध्ये राहूची नकारात्मक ऊर्जा जी आहे ही संपूर्ण घरामध्ये जास्त कार्य करत असते. म्हणून या काळामध्ये आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं नाही, हे अशुभ म्हटलं जातं. या काळामध्ये आपण जर रक्षाबंधन साजरं केलं तर बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी दुःख, संकट, आजारपण यायला लागते आणि घरामध्ये वाद होतात. बहिणीचं आणि भावाचं पटत नाही. म्हणूनच आपल्याला उद्या शुक्रवारी रक्षाबंधन या दिवशी असणार आहे. तर या दिवशी 2 तासाच्या राहुकाळात भावाला चुकूनही राखी बांधायची नाही. या 2 तासाच्या राहुकाळामध्ये भावाला जर तुम्ही राखी बांधली तर
संकट येतात. या दिवशी राखी बांधण्याचा कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये राहुकाळ असल्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये राखी बांधायची नाही, कोणता भद्रकाळ असणार आहे, तसंच रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरं करायचं आहे, कोणत्या गोष्टीचे पालन आपल्याला करायचे आहेत, टिळक लावत असताना कोणती चुकूनही करायचे नाही, ऑप्शन सकाळी करायचे आहे की संध्याकाळी करायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला अशी भीती निर्माण झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे की भद्रकाळात राखी बांधावी की नाही. तर पहा, भद्रकाळ जे आहे तर ते रक्षाबंधन जे आहे तर ते एकत्र साजरं केलं जात नाही. रक्षाबंधन जे आहे तर ते भद्रकाळात साजरं करू नये. पण यंदा योगायोगाने 2026मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच भद्रकाळ आलेला आहे. याचं सावट राहणार आहे. या दिवशी भद्रकाळ असल्यामुळे पौर्णिमा जी आहे तर ती सुरू झालेली आहे. त्या दिवशी भद्रकाळ नाही आहे, म्हणजे 27 तारखेला नाही, 27 ऑगस्टला सुरू होणारी जी पौर्णिमा आहे तर ती 28 ऑगस्टला संध्याकाळी नाही तर सकाळी संपणार आहे. त्यामुळे 27 ऑगस्टला सूर्योदयपूर्वी संध्याकाळी आपल्याला हे रक्षाबंधन चुकूनही साजरं करायचं नाही. हे 28 तारखेला साजरं करायचं आहे. जेव्हा भद्रकाळाची छाया जी आहे तर ती रक्षाबंधनावर असते तेव्हा भीती आणि नैराश्य वाटत असते. म्हणून या वेळेमध्ये जी राखी आहे तर ती बांधली जात नाही. म्हणूनच भद्रकाळ जरी नसला तरी राहुकाळ आहे. म्हणून या दिवशी राहुकाळामध्ये भावाला राखी बांधू नका. उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी साधारणतः 1.5 तास किंवा 90 मिनटं आपल्याला राहुकाळ जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे. राहुकाळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते. तर आता आपण पाहूयात की राहुकाळ कधी असणार आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि अभिजित मुहूर्त कधी राहणार आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हे औक्षण करायचे आहे, भावाला ओवाळून घ्यायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर पहा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, पहा, हा सण सर्वांनी साजरा करायचा असतो. अगदी रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया किंवा पुरुषामध्ये नातेसंबंधाची एक जबाबदारी जी आहे तर ही परंपरा जी आहे तर ती पाळली जाते. भाऊ आणि बहिणीला जे नातं आहे हे घट्ट करण्यासाठी हे नातं राखी बांधून पाळलं जाते. म्हणून असं म्हटलं जाते की जिथे कुटुंबाचे अधिकाधिक विभक्त होत आहेत तिथे हा सण अधिक प्रतिकारात्मक म्हटला जातो. असं म्हटलं जातं की हा सण आपल्या घरातील आजी असेल, आजोबा असेल तर त्यांना या सणाचं महत्त्व नक्की विचारायचं आहे. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधत असते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करत असते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आहे. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायलेला आहे. म्हणूनच हा सण जो आहे तर तो अशा पद्धतीने साजरा केला जातो. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सत्कार होतो तिथे सुशील, गुणी व उत्तम मुली जन्माला येतात. आणि राखी या शब्दातच रक्षण कर, राख म्हणजे राख, सांभाळ हा संकेत आहे. कुठल्याही अपंग व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये शेजारी पाजारी व्यक्ती असेल, बहीण असेल, भाऊ असेल तर त्यांनाही राखी तुम्ही बांधू शकतात. आता राखी कोणाकोणाला बांधायला हवी तर पहा, मुलगी आपल्या मुलाला, आपल्या वडिलांना, आपल्या दिराला, आपल्या बहिणीला किंवा भावाला राखी जी आहे तर ती बांधू शकते. अगदी आईसुद्धा आपल्या मुलीला राखी बांधू शकते, मुलाला बांधू शकते. आता पहा, आपल्या घरामध्ये जर मुलीच असेल, त्यामध्ये जर मुलगा नसेल तर तुम्ही सुद्धा मुलीला किंवा मुलाला राखी बांधू शकता. आता पहा, असा कोणताही विचार तुम्ही मनामध्ये आणू नका की मला बहीण नाही किंवा मला भाऊ नाही. तुम्ही अशा पद्धतीने राखी जी आहे किंवा रक्षाबंधन जे आहे तर ते अगदी आनंदाने साजरे करू शकता. या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण संध्याकाळी करत असते. त्याच्या उजव्या हातावर मनगटावर राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधत असते, जेणेकरून आपल्या भावाला
आरोग्याच्या समस्या असेल तर त्या दूर व्हाव्या, त्याला दीर्घायुष्य लाभावं, जीवनातील जेवढे काही यश आहे ते त्याला मिळावं, सर्व काही चांगलं व्हावं. रक्षणाच्या दिवशी ही अपेक्षा जी आहे तर ती बहीण आपल्या भावाला पाया पडून करत असते. उजव्या हाताला राखी बांधणे हे अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटलं गेलेलं आहे. जर तुम्ही माहेरची साडी पाहिलेली असेल तर त्यामध्ये सांगितलेलं आहे रक्षाबंधनाचं महत्त्व, आणि तुम्ही आजी किंवा आजोबाला विचारले तर ते तुम्हाला या रक्षाबंधनाचं संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील, म्हणून नक्की तुम्ही विचारा. तर असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रामध्ये उजवा हात वर्तमान जीवनातील कर्माचा हात म्हटला जातो. ज्या हाताने आपण देवाची पूजा करत असतो, ज्या हाताने भावाचं औक्षण करत असतो, उजव्या हातामध्ये दिवा घेऊन आपण ओवाळत असतो, किंवा आपल्या घरामध्ये जे कर्पूर होम आहे ते सुद्धा आपण उजव्या हाताने करत असतो. आणि त्यानंतर देवाला राखी जी आहे तर या दिवशी बांधली जाते. पहिली राखी गणपतीला बांधली जाते आणि त्यानंतर ही राखी देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून सर्वात प्रथम एक राखी आपल्या देवाला बांधायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील जी पुरुष मंडळी आहे, मुलगा आहे, तर त्यांना हे सण जो आहे तर तो साजरा करण्याचा सांगायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा, तुम्ही सकाळी ही जर राखी जर भावाला बांधत असाल तर 12 वाजेपर्यंत आपल्याला हे जे काम आहे तर ते करायचं आहे. आणि संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर औक्षण किंवा रक्षासूत्र बांधायचं आहे. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला राखी कधीही बांधू नये, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कधीही ओवाळायचं नसते, तेव्हा हे एक नियम आवर्जून पाळायचा आहे. त्यामुळे सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे. अगदी दुसऱ्या दिवशी किंवा 5 दिवस रक्षाबंधन हे साजरं केलं जाते. आता रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला ताटामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, तांब्याचं, स्टीलचं किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणतंही ताट असेल तर ते ताट घ्यायचं आहे, पण प्लास्टिकचं ताट चुकूनही घ्यायचं नाही. सर्वात प्रथम यामध्ये आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे, खडीसाखर घ्यायची आहे, कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे, अक्षदा, तांदूळ अखंड घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर एखादी अंगठी असेल सोन्या चांदीची तर ती घ्यायची आहे ओवाळण्यासाठी. एक दिवासुद्धा इथे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा घेत असताना तुपाचा दिवा घेऊ नका. मुलाला किंवा पुरुषाला तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही, फक्त देवालाच ओवाळले जाते. हा नियम नक्की पाळायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी जी राखी आपण घेणार आहोत ती लाल किंवा पिवळ्या रंगाची असावी, काळ्या रंगाची चुकूनही घेऊ नका. तुटलेली असेल किंवा खराब झालेली असेल, त्यावर अशुभ चिन्ह असेल, काळ्या मण्याची असेल तर अशी राखी घेऊ नका, ही अशुभ म्हटली जाते. त्यानंतर काय करायचं आहे, ताटाभोवती छान आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. पाटाभोवतीसुद्धा रांगोळी काढून घ्यायचा आहे. भावाला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही राखी बांधणार आहात तर त्या व्यक्तीचा चेहरा जो आहे तर तो चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करायचा नाही, तो आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढल्यानंतर आपण भावाला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही राखी बांधणार आहात तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपल्याला हे कुंकाचा टिळा लावायचा आहे ते बघूया. भावाच्या डोक्यावर तुम्हाला टोपी ठेवायची आहे, रुमाल ठेवायचा आहे. अनामिका बोटाने तुम्हाला गंध तयार करून घेतल्यानंतर त्या बोटाने तुम्हाला गंध लावायचा आहे. तो उभा म्हणजे खालून वर अशा चक्रवती या पद्धतीने, चक्रवर्ती म्हणजे खालून वरच्या दिशेला अशा पद्धतीने आपल्याला लांब कुंकवाचा टिळक लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यावर अक्षदा लावायच्या आहे. भावाच्या डोक्यावर सुद्धा थोड्याशा अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत. त्यानंतर अंगठी किंवा सुपारी या दोन्ही वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहे. डावीकडून उजवीकडून भावाकडून ओवाळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा डावी बाजूकडून उजव्या बाजूकडे तुम्हाला व्यवस्थित वळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे गोड पेढा घेतलेला आहे किंवा गोड पदार्थ घेतलेला आहे तर तो भावाला खाऊ घालायचा आहे. त्या अगोदर आपल्याला औक्षण करायचं आहे. औक्षण करत असताना दिवा ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला पेढा खाऊ घालायचा आहे, नंतर राखी बांधायची आहे. आता तुम्ही जेव्हा औक्षण करता त्या वेळेमध्ये आपल्याला 3 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तर असं म्हणायचं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे, तर माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, कीर्तिवंत व यशवंत व्हावे आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर व्हावे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर 3 वेळा ताट ओवाळून आपल्याला ताट जे आहे तर ते खाली ठेवायचं नाही. जोपर्यंत ओवाळणी पूर्ण होत नाही किंवा कुंकू लावणं होत नाही तोपर्यंत खाली ताट ठेवायचं नाही.
त्यानंतर भावाला राखी बांधायची आहे. राखी बांधत असताना आपल्याला हात रिकामा ठेवायचा नाही. हातामध्ये नारळावर एक कलावा धागा बांधायचा आहे. त्याला 5 आपल्याला जे एढा आहे तर तो द्यायचा आहे. तर त्यानंतर हा नारळ जो आहे तर भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि त्यानंतर रक्षासूत्र बांधायचं आहे. उजव्या हातावरती भावाला नारळ द्यायचा आहे आणि त्यानंतर उजव्या हातावर तुम्हाला रक्षासूत्र बांधायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रामध्ये की राखी बांधत असताना भावाचा हात कधीही रिकामा ठेवू नये. त्यामध्ये रुमाल, नारळ किंवा रक्षासूत्र ठेवावं. त्यानंतर राखी बांधली जाते. आता राखी बांधून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भावाला जे पदार्थ तुम्ही ठेवलेला आहे साखर किंवा पेढा तो खाऊ घालायचा आहे. त्यानंतर पाया पडायचे आहे. जर बहीण मोठी असेल तर भाऊने बहिणीच्या पाया पडाव्या आणि भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडाव्यात. अशा पद्धतीने हा सण साजरा करायचा आहे. तर पहा, भावाने ओवाळणीमध्ये काय टाकायचं आहे तर तुम्ही पीस देऊ शकता किंवा बहिणीला चॉकलेट देऊ शकता, कपडे देऊ शकता, सोन्या चांदीची वस्तू दिली तरीही चालणार आहे. जशा पद्धतीने तुम्हाला देणं शक्य होत असेल तशा पद्धतीने तुम्ही छोटीशी वस्तू जी आहे तर ती बहिणीला द्यायची आहे. अगदी तुम्ही 10, 20, 30, 40 रुपये दिले तरीही चालणार आहे. हा सण फक्त पैशासाठी नाही तर नातेसंबंध घट्ट व्हावे यासाठी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे बहिणीने सुद्धा भावाकडून फार काही अपेक्षा करू नका. भावाने जे काही दिलेलं आहे तर ते मनापासून पसंत करून हे गिफ्ट तुम्हाला घ्यायचं आहे. आता शेवटी तुमची बहीण तुमच्यापेक्षा मोठी असेल तर भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायचे आहे. त्यानंतर घरामध्ये जर मुलीला किंवा बहिणीला किंवा स्त्री आहे तर त्यांना मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी हा सण जो आहे तर तो चुकूनही साजरा करायचा नाही. पहा, आपण देवाची पूजा करत असतो. गंधाचा तिळा जो आहे तर तो कोरडा हातामध्ये घेतला जातो, पण ओला जे औक्षण आहे किंवा तुम्ही कुंकू लावत असता तर त्यावेळेमध्ये औक्षण किंवा कुंकू लावले जात नाही. कुंकू किंवा हळद कुंकू तुम्ही हातावर घेऊ शकता पण पूजा करू शकत नाही. म्हणून रक्षाबंधन हा सण जो आहे तर तो टिळक लावल्याशिवाय किंवा राखी बांधल्याशिवाय किंवा हा मंत्र म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून सुतक पडलेला असेल किंवा मासिक पाळी आलेली असेल तर चुकूनही हा सण साजरा करू नका. त्यानंतर पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची जी आहे राखी तर ती घ्यायची आहे. हिरवा रंग घेतला तरीही चालणार आहे, पण चुकूनही काळ्या रंगाची राखी घ्यायची नाही. आता पहा, वास्तुशास्त्रामध्ये राखी बांधल्यानंतर ती परत कोणत्या वेळेत काढायची आहे. आता पहा, ऑप्शन सकाळी केले तरीही चालणार आहे, संध्याकाळी केले तरीही चालणार आहे, पण रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर ती 24 तासामध्ये काढली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही जन्माष्टमी आहे किंवा गणपती चतुर्थी आहे आणि हरतालिका आहे त्या दिवशी काढली तरीही चालणार आहे. काही व्यक्ती काय करतात की खराब झाल्यानंतर तुटल्यानंतर ती स्वतःहून जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत काढत नाहीत. जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही राखीही ठेवू शकता. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत की कोणता शुभमुहूर्त असणार आहे. या शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधायची आहे. तर 28 तारखेलाच पहिला शुभमुहूर्त असणार आहे, तो म्हणजे सकाळी 5:27 तर सकाळी 9:48 राहणार आहे. आणि दुसरा शुभमुहूर्त आहे तर तो साधारणतः 12 वाजता असणार आहे, 2 वाजेपर्यंत. तर या वेळेमध्ये तुम्ही दुसऱ्या शुभमुहूर्तावर राखी भावाला बांधू शकता. आणि तिसरा जो शुभमुहूर्त आहे 5:30 ते 9:30 वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे. तर या 3 तास 51 मिनिटापर्यंत शुभमुहूर्त असणार आहे. त्या वेळेमध्ये भावाला तुम्ही राखी बांधू शकता. आता राहुकाळ जो आहे तर तो उद्या 28 ऑगस्टला सकाळी 10:30 तर दुपारी 12 वाजेपर्यंत राहुकाळ आहे 28 तारखेला. म्हणजे सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत आहे उद्या. म्हणून या वेळेमध्ये रक्षाबंधन साजरं करू नका, नाहीतर त्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते भावा आणि बहिणीवर पडत असतात. म्हणून घरामध्ये सुखसमृद्धी ही राहत नाही. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी हे नियम जो आहे तर तो भावाने आणि बहिणीने पाळायचा आहे, ज्यामुळे आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि नात्यामध्ये एकोपा तयार होतो, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या शुभ मुहूर्तावरती राखी नक्की बांधायची आहे, ज्यामुळे नात्यामध्ये म्हणून अशा पद्धतीने हा सण नक्की साजरा करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल